रामकृष्ण हरी माऊली. नमस्कार. माहितीदर्शक पंढरपूरकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण सर्वात अगोदर आलो होतो चंद्रभागा बसस्थानक येथे. इथून आपल्याला जायचं आहे पंढरपूर शहरामध्ये. शहरामध्ये जाण्याचा मेन रस्ता आहे तो म्हणजे हा. आता इथून आपल्याला समोर दिसतो तो रेल्वे ब्रिज आहे. रेल्वे ब्रिज खालून आपण आता गावामध्ये जाणार आहोत. आपण गावामध्ये आलेलो आहोत रेल्वे ब्रिज खालून. त्यानंतर आपल्याला हा पुढे दिसतो तो चौक आहे इंदिरा गांधी चौक. ह्या चौकातून आपल्याला राईट साईडला गेल्यावर जुनं बसस्थानक म्हणजे चालू बसस्थानक दिसतं आणि लेफ्ट साईडला आपण जातो सोलापूर रस्त्याला. चला तर आपण पुढे जाऊया अजून माऊली. पण आपल्याला आता पुढे राईट साईडला जायचं आहे बसस्थानकाकडे. आपण जरी स्वतःच्या वाहनाने किंवा बसने जरी आलो तर आपण ST स्टँडवर उतरतो. तिथून आपल्याला पंढरपुरात मंदिराजवळ जाण्यासाठी एका मिनिटाला रिक्षा असतात. हे समोर दिसतात ते रिक्षा असतात. समोर दिसते ते आपल्याला बसस्थानक आहे. इकडून आपल्याला आता सरळ जायचं आहे तो म्हणजे सावरकर चौक येतो. त्यानंतर आपण मंदिराकडे जाण्याचा जवळचा मार्ग बघणार आहोत. पुढून आपल्याला जात असताना जुने पोस्ट ऑफिस, शहर पोलीस स्टेशन असे सर्व काही ऑफिसेस दिसतात. त्यानंतर आपण सरळ आल्यावर हे समोर सावरकर चौक दिसतो. सावरकर चौकातनं आपल्याला खाली लेफ्ट साईडला जायचं कारण आपल्याला जायचं आहे मंदिरकडे गावामध्ये. आपण इकडं आता सावरकर चौकातनं लेफ्ट साईडला जाऊया. मंदिराकडे जाण्याचा अगदी जवळचा मार्ग आणि मेन रस्ता. चला आपण पुढे जाऊया माऊली. हा समोर दिसतो तो स्टेशन रोड आहे. स्टेशन रोड अगदी पंढरपुरातील प्रसिद्ध आहे. आपण चाललो आहोत मंदिराकडे. अगदी जवळचा मार्ग आहे. जाता जाता आपल्याला रस्त्यामध्ये मॉल, दुकाने भरपूर काही दिसतात. त्यानंतर आपण आलो होतो छत्रपती शिवाजी चौकाच्या अलीकडल्या चौकामध्ये. तिथून आपल्याला राईट साईडला दिसतं तो म्हणजे एक वाट दिसते. तिकडून आपल्याला गाडी स्वतःची असेल तर पार्किंग करण्यासाठी नगरपालिकेचं मोफत पार्किंग आहे. इकडे समोरच्या बाजूला जे कंपाऊंड दिसतं त्याच्या आतमध्ये आपण नगरपालिकेचे इथे मोफत पार्किंग करू शकतो. त्यानंतर आपण अजून पुढे आल्यावर दिसतं ते म्हणजे गजानन महाराज मठ. त्या गजानन महाराज मठामध्ये सुद्धा आपण पार्किंग करून तिथं आपल्याला राहण्याची उत्तम सोय आहे. त्यानंतर आपण आलो होतो नंतर आपण गाडी पार्क करून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आलो आहोत. इथून आपण 2 मिनिटाच्या अंतरावर मंदिर परिसरात जाऊ शकतो. हा समोर दिसतो तो गोपाळकृष्ण मंदिर, ह्याला चौफाळा म्हणतात. त्यानंतर समोर दिसतं ते विठ्ठल मंदिराचं शिखर. आपल्याला विठ्ठल मंदिरापर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत. असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. ते आपण भरपूर माहिती बघणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. जय श्रीराम.